सरळ व्याजाने पैसे तिप्पट होत आहेत, 15 पट होत आहेत. बघा ना प्रश्न काय मस्त आहे. एका व्याजदराने गुंतवलेले पैसे 15 वर्षात सरळ व्याजदराने तिप्पट होतात. 15 वर्षात तिप्पट होतात. तिप्पट होतात याचा अर्थ काय? जर तुम्ही 1 रुपया गुंतवला तर त्या 1 रुपयाचे होतात 3 रुपये. बरोबर? तिप्पट होतात ना, 1 रुपयाचे 3 रुपये. मला सांगा किती रुपये एक्स्ट्रा मिळाले? तर इथून इथे आपल्याला 2 रुपये एक्स्ट्रा मिळाले. 2 रुपये. आता त्याच दराने किती वर्षात ते 13 पट होतील? मला सांगा 2 रुपये एक्स्ट्रा मिळण्यासाठी किती वर्ष खर्च केले? तर 15 वर्ष. पुन्हा विचारले त्याच दराने किती वर्षात ते 13 पट होतील? आता 13 पट होण्यासाठी एक्स्ट्रा किती रुपये मिळणार? 1 रुपयाला 13 रुपये मिळणार. म्हणजे किती रुपयाचा प्रॉफिट? 12 रुपयाचा. म्हणजे 12 रुपये होण्यासाठी किती वर्ष लागतील? मला सांगा 2 ला कितीने गुणल्यावर 12 येतात? तर 6 ने गुणल्यावर. मग त्याच पद्धतीने 15 ला पण मला 6 ने गुणावं लागेल. 15 + किती येणार? 90 वर्ष. म्हणजे 90 वर्षात ती रक्कम 13 पट होईल, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. आहे की नाही? सिंपल सांगा. अशा पद्धतीने सोडवा. सूत्र वापरण्याचीच गरज लागणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.